दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहेत आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून। हे सगळं जे ढोंग आहे हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय। प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय। 3,000 रुपये द्या, अमुक करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता। काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत।